नमस्कार, कसे आहात? आज आहे सोमवार आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 4:45 म्हणजे 5च वाजत आलेत. आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते. दोन्ही बेडरूम आहेत ते पूर्ण मी डीप क्लीन केलं आहे आणि आता मी लिव्हिंग रूम करते. तर चिकूचं बेडरूम आणि मास्टर बेडरूम माझं पूर्ण क्लीन झालं आहे आणि माझ्यात थोडी एनर्जी आहे, तर म्हटलं चला आता हॉलचं पण करून घेते, नाहीतर मग उद्यावर जातं आणि परत उद्या कदाचित कंटाळा आला तर मग ते राहून जातं. त्यामुळे चहा पिला मी आणि ए सी लावूनच मी आता काम करते, कारण एवढं भयंकर गरम होतं आहे. कितीही फॅन आणि ए सी लावला तरीसुद्धा गरम होते. ए सी जर कंटिन्यू चालू राहिला तर मग थंडी वाजते. त्यासाठी मी आता मधलं सगळं आवरलं आहे. माझे काही ड्रेसिंग टेबल होतं, लिपस्टिक होत्या एक्सपायरी, काही नेल पेंट वगैरे सगळे मी जे आहेत ते काढून टाकलेत. आणि जास्त काही मी कचरा जास्त घरात ठेवत नाही, म्हणजे नको त्या गोष्टी मी ठेवत नाही, लगेच काढून टाकते. तर दोन्ही बेडरूम झालेत आणि आज मी हॉल करणार आहे आणि नंतर मग किचन आणि पूजा रूम. एखादी काम आपण हातात घेतलं ना तर ते पूर्ण झाल्याशिवाय मग आपल्याला चैन पडत नाही असं. कारण दोन्ही बेडरूम केले होते मी, तरी मला कंटाळा नाही आला, तर म्हटलं चला आता आपण हॉलचं सुद्धा करून घेऊया. तुम्ही बघितलं असेल लास्ट टाईम मी अर्बनवाल्यांना बोलवलं होतं, तर त्याला 2-1 महिने झाले. त्यानंतर मी स्वतः आता डीप क्लीन करते. खूप खराब नाही झालं, कारण मी नेहमी साफ करत असते. एकदा जर आपण 5-6 महिने काहीच नाही केलं आणि नंतर केलं ना तर मग एकदमच खूप लोड येतं आणि जे आपलं फर्निचर आहे तर ते पण खराब होतं. त्यासाठी साफ करत राहावं. महिन्यातून 1.5 महिन्यातून जास्तीत जास्त 2 महिन्यातून तरी आपण सगळं साफ करावं. तर हे जे मोल्डिंग आहे ना त्याच्यावर दिसत नाही, पण बारीक धूळ जाऊन बसलेली असते, त्यामुळे सगळं जे आहे ते मी झाडून घेते. आणि जे लॅम्प्स आहेत, घड्याळ आहे, ए सी, हे सगळं जे आहे ते मी पुसून घेणार आहे. काही फ्रेम्स वगैरे लावलेत हॉलमध्ये, ते सुद्धा मी सगळं पुसून घेते. लास्ट टाईम मी अर्बनवाल्यांना बोलवलं होतं तेव्हा त्यांनी खूप छान पद्धतीने पूर्ण डीप क्लीन केलं होतं. आणि काही पितळेचे हँगिंग आहेत ते सगळं मी आता लगेच स्वच्छ घासून घेते, नंतरसाठी ठेवत नाही मी. तर 2-4च गोष्टी आहेत त्या सगळ्या मी साफ करते. या प्लेट्स आहेत या पण मी काढून पुसून घेते. ह्यांच्यावर पण धूळ वगैरे असते. मी कधी आठवड्यातून वगैरे असं हात एक फिरून घेते ओल्या कपड्याचा. आणि मला कधी कधी ना हे बोर झालं आहे आता, हे जे प्लेट्स लावते मी सोफ्याच्या वॉलवरती, तर मला असं वाटतं कधीतरी चेंज करावं. तर बघू, चेंज करत राहावं लागतं तेव्हा छान वाटतं. एकच गोष्टीने आपण बोर होतो. तर त्याला 2-1 वर्ष झाले असतील मी तशाच प्लेट ठेवल्यात. बघू आता चेंज करेल मी एखाद दिवशी. झरोका वगैरे असतात ना ते लावायचा माझा विचार आहे. तर मी हे सगळं जे आहे ते झाडून घेते. माझ्याकडे मोठा झाडूसुद्धा आहे, वॅक्यूम आहे, पण ते वॅक्यूम आहे ना उचलून हात दुखतो, त्यामुळे मी झाडूने आहे ते झाडून घेते. वॅक्यूम क्लीनरने ना लवकरसुद्धा क्लीन होतं आणि व्यवस्थित क्लीन होतं, पण ना हात खूप दुखतो त्यासाठी. आणि खूप काही खराब पण झालं नाही आहे. तर हे सोफ्यावर जे कवर आहे ते मी तसेच राहू देते, म्हणजे मी काही जे झाडते ना ते त्यावर पडणार डायरेक्ट. जे मेन सोफ्याचे कवर आहेत ते नाही खराब होणार. आणि ही जी चेअर आहे ब्ल्यू कलरची त्यालासुद्धा मी नंतर वॅक्यूम करून घेईल. सगळी धूळ जी आहे त्याच्यावरची निघून जाईल. कितीही आपण साफ करत राहिलो ना तरी घरामध्ये धूळ येतेच. आमचं घर जे आहे ते मेन रोडलाच आहे, त्यामुळे रस्त्याला 24 तास गाड्या चालू असतात, त्यामुळे खूप धूळ येते. तर मी मास्क वगैरे काही लावत नाही, कारण मला आता आंघोळच करायची आहे. एवढं सगळं करणार आपण, फॅन पुसणार, सगळं धूळ जे आहे ते अंगावर पडते, त्यामुळे आंघोळच करायची आहे. तर आता हे सगळं मी झटकून घेते. आपण सोफ्याचे कवर वगैरे आहेत तेही मला बदलायचेच होते, तर म्हटलं आता दुसरेच उद्या टाकेल मी हे सगळं. सोफ्यावर कवर, कुशन कवर हे सगळं मी उद्या टाकेल, एकदाच नाही सगळं करते. आणि बेडरूममध्ये सुद्धा मी सगळं क्लीन केल्यानंतर बेडशीट, कुशन कवर, पिलो कवर हे सगळं मी चेंज केलेलं. आणि हे जे कवर आहे हे मी काढत नाही आहे, हे जे सोफ्याच्या गादीचे कवर आहेत ते, कारण मी नेहमी बेडशीट नाही तर काही ना काही त्याच्यावर कवर ठेवते, त्यामुळे ते खराब होत नाही. आणि हे बघा सोफ्याच्या इथे किती धूळ दिसते. तर 2 महिन्यापूर्वीच हे साफ केलं होतं हे गादी काढून. बाकी जे हे हँडरेस्ट वगैरे आहेत ना ते तर मी नेहमी पुसत असते. तर मी हे स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं विनेगर घेतलं आहे, पाणी घेतलं आहे आणि जे विम लिक्विड आहे ना ते घेतलं आहे.
नाहीतर खडा मीठ जरी घेतलं ना तरी चालतं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेच स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. आणि हा लाकडी सोफा आहे ना, तर मी कित्येक वेळा ह्याला असं स्प्रेने पुसून घेतले तरी खराब होत नाही. खूप छान क्वालिटी आहे. आणि मला नेहमी असा लाकडीच एक सोफा हवा होता, जे आता नवीन येतात ना पूर्ण गादीचे 4 सीटर 6 सीटर, तर तसे मला नव्हता हवा. कारण एकदम ट्रेडिशनल लुक वाटतो घरामध्ये जेव्हा असे लाकडी सोफे असतात. आणि आता जो पूर्ण सोफा आहे तो मी पुसून घेते आणि नंतर मग जे वॉल आहेत त्या मी ना गणपतीच्या वेळेस किंवा दिवाळीला ना पूर्ण ओला कपडा करून मी पुसून घेते. पण आत्ता मी तेवढं नाही करणार. आपली रोजची सफाई असते, आठवड्याची असते, ठरलेली असते महिन्याची, तशीच माझीसुद्धा असते. तर हे मी जे आहे रोज पुसून घेते. जेवढं मला गोष्टी पुसून घेता येतील तेवढ्या रोज मी झाडू मारायच्या आधी पुसून घेते आणि नंतर मग झाडू मारते. पण आता मला महिन्याची करायची असते ना, तेव्हा मात्र मी सगळं डीप क्लीन करते. तर उद्या मी आहे ना हे पडदे वगैरे आहेत ते वॉश करेल. परत गॅलरीच्या विंडो आहेत त्या साफ करेल. कारण मी दोन्ही आज बेडरूम केलेत, तर हॉल पण केलं आहे. मग तेव्हाच मी गॅलरी केली ना तर मग खूप सारखं होईल. आणि उद्या मग काहीच काम होणार नाही, कारण कंबर वगैरे दुखते आपल्याला. त्यामुळे एकदाच मी लोड घेत नाही आहे. पण काय माहिती, मी आज मला दोन्ही बेडरूम झाल्यानंतर लगेच हॉल करावासा वाटला म्हणून करते. नाहीतर मी एक रूम करते आणि मी एखादी रूम केली ना तर लगेच मग दुसऱ्या दिवशी दुसरी रूम करते. मग तिसऱ्या दिवशी तिसरी रूम म्हणजे पूजा रूम असेल तर ती करते. पण असं नाही की या आठवड्यात आपण केले आणि 10-12-15 दिवसाने मग आपण अजून एक दुसरी रूम करायची. तर मग ते कसं एकदाच पूर्ण घर क्लीन झालं ना तर आपल्याला पण फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. घरात सगळ्या गोष्टी चकाचक असतात, तर तेव्हाच्या तेव्हाच ते छान दिसतात. तर पहिले तर मी माझं वॉर्डरोब आणि संदीपचं वॉर्डरोब आहे ते पूर्ण आवरल्यानंतर चिकूचं, तर त्याच्यात माझे एक दिवस पूर्ण गेला कारण दोन्ही वॉर्डरोब आवरण्यामध्ये. त्यासाठीच मी व्लॉग नाही केला, कारण व्लॉग केला ना तर अजून वेळ लागतो. तर म्हटलं जेव्हा मी हॉल क्लीन करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. ह्याच्या आधीसुद्धा मी दिवाळीला किंवा गणेश चतुर्थीलासुद्धा भरपूर मी डीप क्लीन केली होती, तेव्हाही मी नव्हतं शेअर केलेलं. पण अर्बन क्लॅरवाल्यांचा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर केलेला आणि तो व्हिडिओसुद्धा सगळ्यांना खूप आवडला. तर आता मला जास्त काही नव्हतं म्हणून मी त्यांना नाही बोलवलं. पण बघू जून जुलैमध्ये किंवा गणपतीच्या वेळेस मी त्यांना बोलवेल. ते पण खूप छान सफाई करतात. माझं फर्स्ट टाईमच मी त्यांना बोलवलं होतं बघण्यासाठी. तर बघू नेक्स्ट टाईम मी त्यांना बोलवेल. आणि तुम्ही बघितलात आता किती धूळ होती. आणि ही भांडी जी आहेत ना मी महिन्यातून मी घासतच असते तरीसुद्धा एवढी खराब होतात. तर ती मी घासून घेते. त्याच्या आधी ह्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या पुसून घेते. तर बऱ्याचदा मला या प्लेट्सबद्दल विचारले, डिटेल व्हिडिओमध्ये सुद्धा बोलतात आम्हाला कर ह्याच्यावर, तर ते राहून जातं. तर हे मी प्लेट्स इन्स्टा पेज आहे तिथून मागवलं होतं. 4,000 असं का 3,000 काहीतरी अशी प्राईज होती त्याची. पण खूप चांगले आहेत, क्वालिटीसुद्धा. आता 2 वर्ष झाले. आणि प्रिंट बघा तुम्ही, एकदम अशी रिअल वाटते. नाहीतर ह्याचे डुप्लिकेटसुद्धा आहेत मार्केटमध्ये, मी बघितलं आहे, पण त्यांना काहीच क्वालिटी नसते. पण हे खूप छान दिसतात. तर हे प्लेट्स आता मी पुसून घेते. आणि ही समई आणि हे हँगिंग आहे ते सुद्धा मी धुवून घेते. तर हे पण मी माझ्या मम्मीनेच मला दिलं होतं, खूप छान दिसतात. तर मी असेच ठेवले होते कॅबिनेट्समध्ये. तेव्हा मी विचार केला की काय करायचं हे असं आपण, त्यापेक्षा असं घरामध्ये हँग करून ठेवूया, दिसायला खूप छान दिसतं. मी माझ्या घराला शक्यतो ट्रेडिशनलमध्ये असं सजवायचा प्रयत्न करते. साऊथ इंडियन मला खूप आवडतात. त्यांचं ज्वेलरी, त्यांची रांगोळी, त्यांच्या साड्या, त्यांचं जेवण, त्यांचं जे घर सजवतात ते, त्यांची हेअरस्टाईल, म्हणा सगळ्या गोष्टी मला त्यांच्या आवडतात. तर त्यासाठी मला जेवढं सजवता येईल तेवढं ट्रेडिशनलने मी सजवायचा प्रयत्न करते. तर हे सुद्धा मम्मीने दिले आहेत. तर ते मी आता स्वच्छ धुवून घेते. भैया पावडर आहे, मला माहिती आहे तुम्ही विचारणार, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले, तरीसुद्धा मला विचारलं जातं कोणती पावडर.
लिव्हिंग रूममधलेच नाही तर घरातले सगळे स्विचबोर्ड आहेत, किचन, पूजा रूम, बेडरूम, हे सगळे मी आता जे आहे ते साफ करतच बाहेर आले होते. म्हणजे फॅनसुद्धा मी सगळे पुसते आजच. उद्या फक्त पूजा रूम किंवा किचन मी दोघांपैकी एक करेल, कारण किचनला आणि पूजा रूमला बराच वेळ लागतो. किचनला तर भरपूर वेळ लागतो. सकाळी सुरुवात केली तर मग रात्री होतं. आणि हे बघा पावडरने मी जे आहे स्वच्छ स्विचबोर्ड साफ केले आणि लगेच बघा किती क्लीन निघालेलं आहे. तर जेव्हा पिऊ येते ना तेव्हा ती याच्यामध्ये खूप असं बोट लावते वगैरे. मध्ये बोट टाकेल म्हणून आहे ना त्याच्यावरती आहे ना सेलोटेप लावले होते, तर त्याचे सगळे डाग लागले होते त्याला. तर हे बघा व्यवस्थित सगळे निघालेत आणि खूप छान या पावडरने ना, कोलगेट पावडरने स्विचबोर्ड आहेत ते स्वच्छ निघतात. व्हाईट कलरचे जे स्विचबोर्ड आहेत ना ते तर अजून स्वच्छ निघतात. तर ही एक छान अशी टिप आहे, तुम्ही पण कदाचित यूज करत असाल. तर आता ते सगळे स्विचबोर्ड आहेत ते मी सगळे क्लीन करून घेतलेत. बेडरूममधले सुद्धा झालेत. आणि आता मी ह्या प्लेट्स आहेत त्या जागच्या जागी लावून घेते. एकदाच आपण घरातल्या बेडरूममधल्या किंवा हॉलमधल्या वस्तू सगळ्या आहे ना काढून खाली ठेवल्या ना तर काही सुचत नाही कुठून सुरुवात करायची. त्यामुळे एका बॉलवरचं आपण काम घेतलं ना करायला तर ते पूर्ण करायचं आणि मग दुसरीकडे वळायचं. त्याने जेणेकरून पसारासुद्धा होणार नाही आणि लवकरसुद्धा होतं. तर आत्ता जे आहे ते मी जो सोफ्याचा साईडचा एरिया आहे ना तो पूर्ण क्लीन करून घेतला आहे. म्हणजे सोफा, वॉलवरचे काही डेकोरेशन आहेत ते सगळं क्लीन केलं आहे. आणि हे झाल्यानंतर मग मी जो झुला आहे तो साफ करणार आणि नंतर मग टी व्ही युनिटच्या इथे जाईल. एकदा जर सगळं करायला घेतलं ना तर मग खूप गोंधळ होतो. आणि हे जे आहे मी धुवून ठेवले होते, पुसले त्याला मी आणि लगेच हँग केले, ते सुकून जातील. आणि नंतर मला आठवलं की हे एक राहिलंच, आता याला मी साईडला ठेवते आणि नंतर क्लीन करते. तर आता जे चेअर आहे त्याला मी साईडला करून सगळं झाडून घेते, झडकून घेते. नंतर मी वॅक्यूम करेल. वॅक्यूम केलं तर धूळ अंगावर उडत नाही, ते मशीनच पूर्ण खेचलं जातं त्यामुळे. आणि आता जे मिरर आहेत ते सगळे मी पुसून घेते. हे मिरर जे आहे ते मी नेहमी पुसतच असते, पण हे जे बॉक्सेस असल्यामुळे ना व्यवस्थित पुसलं जात नाही. मिरर किंवा टी व्ही असेल ना तर कॉलीनेच व्यवस्थित पुसलं जातं. आणि विंडो जे आहेत ते सुद्धा मी कधी कधी कॉलीने पुसते, त्यानेच टिश्यू पेपरने स्वच्छ निघतं. नाही तर आपण पाण्याने जर पुसलं ना तर त्याच्यावर असे डाग दिसतात. हे पुसून झालं का लगेच मी त्याला त्याच्या जागी ठेवणार आणि त्यानंतर सगळे लॅम्प्स आहेत ते पुसून घेणार आहे. मी जे लॅम्प्स आहेत ते मी एकदम घाबरत पुसते, कारण निघून जाईल, पडून जाईल म्हणून मला भीती वाटते. कारण माझ्या हातातून 1-2 वेळा ते निघालं होतं आणि व्यवस्थित लावता येत नव्हतं मला, म्हणून मी नेहमी लॅम्प्स आहेत ते मोल्डिंग वॉलच्या इथे तर ते मी हळूहळूच पुसते. तर हे वाले दोन्ही लॅम्प आहेत ते मी पुसले. त्यानंतर जो फोन आहे तो पुसला मी. आणि आता मी टी व्ही युनिट आहे ते पूर्ण क्लीन करणार आहे. टी व्ही युनिटमध्ये ना हे असे शेल्फ्स आहेत ना त्यामुळे याच्यावर खूप धूळ बसते. हे जे खालचे 2 शेल्फ्स आहेत आणि हे जे सेटटॉप बॉक्स स्पीकर ठेवला आहे ना ते मात्र मी रोज पुसते. माझा जिथपर्यंत हात पोचतो तिथपर्यंत मी रोज पुसते, पण वरचे जे आहेत ते नेहमी पुसणं होत नाही, 1-1.5 महिन्यातून. तर त्याच्यावरती खूप धूळ बसते. त्यामुळे असं आपण काही टी व्ही युनिट्सचं केलं ना तर खूप पुसावं लागतं. आणि बघितलं तुम्ही मी झाडं जास्त ठेवले त्यामुळे त्यावर मी मातीसुद्धा लागते. मी कधी पण झाडांना पाणी टाकलं ना तर पूर्ण पाणी निथरल्यावरतीच मी इथे आणून ठेवते. तर आता हे पूर्ण मी पहिले रिकामा करून घेते, डायनिंग टेबलवर ठेवते आणि नंतर मग हे पुसते आणि लगेच जागच्या जागी वस्तू लावते आणि नंतर मग डायनिंग टेबल पुसते. तर अशा पद्धतीने मी साफ करते. तर हे काही बॉटलमध्ये कटिंग लावली होती तर ते सुद्धा मी इथेच ठेवते, दिसायला पण छान दिसतं आणि डायरेक्ट आहे ना ऊनसुद्धा येतं खिडकीतून. तर एवढी झाडं आहेत बघा. आणि अजून मी लावतेच आहे टी व्ही युनिटच्या इथे. कधी कधी असं वाटतं खूप झालं आहे, एकच प्लांटर जे आहे ते एका शेल्फमध्ये ठेवावं असं वाटतं. आणि माझ्या डोक्यात असं आलं आहे की माझ्याकडे जी काही समई भांडी आहेत ना तीसुद्धा आपण पितळेची आपण यामध्ये ना ठेवू शकतो एक शेल्फमध्ये. ते सुद्धा खूप छान दिसतं. छोटंसं काही तांब्या असेल, एखादी तुमच्याकडे युनिकमध्ये असं कलश असेल ते सुद्धा खूप छान दिसतं. तर काही डेकोरेशनचं सामान आपण विकत आणतो ना, काही फ्रेम्स असतील किंवा एखाद्या मूर्त्या असतील
तर तसं ठेवण्यापेक्षा झाडं ठेवायची, पितळीची आपली काही छोटी भांडी असतात ती जरी ठेवली ना या शेल्फमध्ये तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. तर आता जेवढी जी झाडं आहेत ती काढून घेतली आहेत मी आणि थोडेफार काही झाडे आहेत तर ते झाडून घेते. आणि हे बघा इथे सगळं मी रिकामं केलं आहे. आता जसं जसं मी शेल्फ पुसत होती लगेच तिथे मी शिफ्ट करत होते सामान. नेहमी आपण जे आहे फर्निचर असं साफ करत राहिलो ना तर खूप दिवस ते चांगलं राहतं. फक्त त्यावरती खूप ओला कपडा असेल ना तो नाही वापरायचा. थोडंफार पाण्याने पुसून घेतलं ना तरी स्वच्छ निघून जातं आणि ड्रायने जरी पुसलं तरी स्वच्छ निघतं. पण इथे झाडं लावली ना तर त्याची थोडी डागं असतात मातीची, त्यामुळे नेहमी आपण आहे ना काही सफाई वगैरे करत असतो ना तेव्हा ना एखाद्या सणाची वाट बघत असतो किंवा एखादी योगाची वाट बघतो आपण, योग्य वेळ येईल तेव्हा आपण करू म्हणून. तर त्यापेक्षा आहे ना आपण असं आपलं रुटीनच बनवून घ्यायचं की आपल्याला कधी साफ करायचं आहे, कधी हे करायचं आहे. कारण आपण जर मोबाईल बघायला बसलो ना तर बराच वेळ आपण बघत बसतो. आता मला एक कमेंटसुद्धा आलेली की ताई मी खूप लोकांचे व्हिडिओ बघते पण तुमचे व्लॉग्स मला खूप आवडतात असं ताई म्हटल्या होत्या. तर खूप लोकांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण आपलं काम करायचं. एखाद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही, 1-2 जणाचा बघा. एखादी आपला फेवरेट असतो 1, 2, 3, 4, 10, 15 असे व्लॉग्स आपण जर बघत बसणार दिवसभरातून तर मग काय करतो आहे आपण, त्यांच्यासाठीच वेळ देतो आहे ना. त्यापेक्षा आपण आपलं काम करायचं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपला एखादी फेवरेट असेल त्याचं बघा तुम्ही. व्लॉगच नाही तर काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असेल यूट्यूबवर बघायला तर त्या बघा. त्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं जेणेकरून साफसफाईसुद्धा होत राहते. आणि आपण जो आहे तो आपला वेळ आहे ना स्क्रीन टाईमला देण्यापेक्षा अशा कामाला द्यायचा. आपले जे डोळे आहेत त्यांची सुरक्षा होईल आणि आपलं घर जे आहे ते सुद्धा स्वच्छ राहील, धूळ नाही राहणार, आजार पण नाही येणार घरामध्ये. फोनवर बडबड करण्यापेक्षा किंवा शेजाऱ्यांशी बोलत बसण्यापेक्षा, एखाद्यांची गॉसिप करण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहावं. तेवढाच वेळ आपण आपल्या कामाला द्यायचा. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे शेजारी नाही आहेत त्यामुळे माझा तर गॉसिप करायचा प्रश्नच येत नाही, एकामेकाबद्दल बोलायचा. आणि माझ्याबद्दलही कोणी काही बोलणार नाही कारण शेजारीच नाही आहे त्यामुळे. पण मला माहिती आहे, मी बघितलं आहे शेजारी असले ना तर खूप म्हणजे खूप गॉसिप असते एकामेकाबद्दल. आणि काय आपण कपडे घालतो आहे, काय खातो आहे, कुठे जातो आहे, काय शॉपिंग केली आहे, हे सगळ्या गोष्टी ना नोटीस केल्या जातात. त्यामुळे ना मला असं वाटतं शेजारी नसलेलेच बरे. आम्ही जेव्हा घर घेत होतो तेव्हा पण माझ्या डोक्यात असं होतं की शेजारी एखादा घर असावा, एकपेक्षा 2 घर नसावे. 4 घर असतात बघा एका फ्लोअरवर किंवा त्यापेक्षा जास्त असतात. तर तसं आम्हाला घर घ्यायचं नव्हतं. एखादीच फ्लॅट समोर असावा आणि एक आपला असावा किंवा एका फ्लोअरवर एक फ्लॅट असणार. तुम्ही बघताय आता बऱ्याच ठिकाणी ना फ्लॅट्स आहेत ना एका फ्लोअरवर एकच किंवा एका फ्लोअरवर 2च फ्लॅट बनतात आहे. कारण 1 BHK आता शक्यतो कुठे बनतच नाही आहे. आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियात 2 BHK, 3 BHK, 4 BHK आणि काहीही रेट असलेले. आणि आम्हालासुद्धा तसंच हवं होतं. तसंच माझ्या मनासारखं झालं. तुम्हीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करता का, तर मी करते. कदाचित त्यामुळेच झालं असणार. त्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागते. तर त्यामुळे मला शेजारी नव्हतेच हवे. पण जे आमच्या समोरचे आहेत ते अमेरिकेला असतात तर ते येतात तेव्हा बोलतात नेहमी, डोरबेल वाजवतात आणि बोलतात. पण असे कंटिन्यू येत ना शेजारी असले ना तर ते फक्त आपल्याशी हाय हॅलो केलं तेवढं बस. एकदम काय बोलतात त्याला 24 तास असं कोणाबद्दल तरी हे बोलत राहणार, ते तसे शेजारी मला नव्हते हवे. तसंच झालं. आणि माझा जो पूर्ण वेळ आहे तो मी माझ्या कामामध्ये देते. मी फिरते, मी काही ना काही बनवत असते. आता मी व्लॉगसुद्धा करते. तर व्लॉग करायचं कारणसुद्धा हेच आहे की मला काहीतरी वेळ घालवायचा होता आणि घरी बसल्या बसल्या काहीतरी अर्निंग करायची होती म्हणूनच मी व्लॉग करायला घेतलं होतं. तर अशी ही छोटीशी स्टोरी. हे बोलायचं नव्हतं व्लॉगमध्ये पण कसं होतं बोलता बोलता आहे ना काही गोष्टी बोलल्या जातात. आणि आता जे आहे ते TV युनिट माझं पूर्ण क्लीन झालं आहे आणि डायनिंग टेबल आता पूर्ण मी रिकामा केला आहे. आणि हे जे चेअर आहे त्यावर कवर आहेत ना मी टाकून ठेवते, त्यामुळे ह्यांच्यावरती जरासुद्धा धूळ बसत नाही. कारण तुम्ही बघता याच्यावरती ना असे चेअरला आहेत ना छोटे छोटे गॅप्स आहेत ना त्याच्यात धूळ जाऊन बसते. म्हणून मी ना नेहमी त्यावर कवर टाकून ठेवते कारण ते साफ करणं खूप अवघड आहे. आणि हे फ्लावर्स आहेत ना मी त्या दिवशी धुतले त्यामुळे आता परत धुत नाही. कारण त्या दिवशी संदीपचा बड्डे होता ना तर या
प्लांटरमध्ये आहेत ना मी ते बुकेचे फुलं आहेत ते ठेवली होती. 2 दिवस राहिली ते, कारण असंच आपण बुके फेकून देणार त्यापेक्षा मग मी असं डायनिंग टेबलवरती असं सजवलं होतं. तर ते खूप छान दिसत होतं. तर ते खराब झाल्यानंतर हे सगळं मी धुवून घेतलं होतं आणि पुसूनसुद्धा घेतलेलं. त्यामुळे आता फक्त मी ड्राय कपड्यानेच पुसून घेते. आणि हे जे आहेत ना कवर वगैरे ते सगळे मी आता नंतर मशीनला लावेल. आणि सोफ्यावरचे जे कवर आहेत ते मला हाताने धुवावे लागणार आहे, कारण ते ना लवकर खराब होतात मशीनमध्ये टाकल्यावरती. आणि आज मी दोन्ही बेडरूम तर केलेच, त्यासोबत हॉलसुद्धा माझा पूर्ण क्लीन झालंच. त्यासोबत दोन्ही बेडरूमचे हॉल, पूजा रूम, किचन आणि दोन्ही लिव्हिंग रूमचे फॅन हे सुद्धा मी आजच सगळे साफ केलेत. आणि स्विच बोर्ड आहेत ते सुद्धा मी आजच सगळे साफ केलेत, म्हणजे उद्या परत ते फॅन पुसायचं झंझट नसावं म्हणून. तर हे जे झाडू बिडू मारल्यानंतर मला आठवलं की लिव्हिंग रूमचं फॅन पुसायचंच राहिलं. त्यामुळे झाडू मारल्यानंतर परत मी एकदा फॅन पुसला आणि परत एकदा मग झाडू मारून घेतलं. फॅन खूप जास्त खराब होत नाही, कारण महिन्यातून आपण पुसत असतो. पण बेडरूमचा जो फॅन आहे ना तो खूप खराब होतो, कारण तो कंटिन्यू चालू असतो 24 तास. आता तर ठेवावाच लागतो चालू. मला नेहमी सवय आहे जेव्हा पण मी झाडू मारते किंवा काही डस्टिंग करते ना, तर ज्या ज्या गोष्टी मला शक्यतो पुसता येईल रोजच्या सवयीमध्ये तेवढ्या मी करून घेते. जसं की सोफ्याच्या खाली, चेअरच्या खाली, बेडच्या खाली मी नेहमी झाडून घेते. आणि मी रोज आहे ना वॅक्यूमच करून घेते. पण आता खूप कचरा आहे आणि केससुद्धा आहेत, धूळसुद्धा आहे, त्यामुळे ना मी झाडून घेते. नाहीतर मी रोज आहे ना वॅक्यूमनेच पूर्ण घर जे आहे ते झाडून घेते. तुम्हाला मी दाखवलं आहे वॅक्यूम, तुम्ही बघितलं असणार. तर त्याबद्दलही मला बऱ्याचदा विचारलं जातं रिव्ह्यू दे म्हणून. तर त्याचं काय रिव्ह्यू देणार, ते चांगलंच आहे. मी स्वतःच घेतलं आहे त्यामुळे पण छान आहे. आता मी जे आहे ते सोफ्याच्या खाली, डायनिंगच्या खालीसुद्धा मी झाडून घेतलं आहे. आणि रोज मी फरशी पुसते. असं नाही आहे की 1 दिवसाआड किंवा 2 दिवसातून पुसते, नाही, मी रोज फरशी पुसते. आणि फरशी पुसल्याशिवाय घर स्वच्छ वाटत नाही. कितीही आपण झाडून घेतलं, कितीही बाथरूम क्लीन केलं ना, तरी पण फरशी पुसल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही. आणि घरात आहे ना काही कचरा निघत नाही, फक्त केस असतात. आणि आता शेवटचं जे आहे ते पूर्ण घर मी झाडून घेते. आणि संध्याकाळी काही नाही, मला फक्त खिचडीच करायची आहे, कारण एवढं काम केल्यानंतर पोळी भाजी करायचं काही इच्छा होत नाही. आणि चिकूलासुद्धा मी सांगितलं होतं की आज पनीर बनवते, पण आजही ते बनवलं जाणार नाही, तर उद्या बनवेल मी. कारण चिकूला ना 2-4 दिवसापासून पनीर खायचं होतं आणि तो मला बोलला पनीर बनव. आणि त्याने मला काल सांगितलं, तर मग काल तर राहिलं. आणि आज मी सांगितलं होतं त्याला बनवते नक्की, पण आज पण राहिलं. तर आता उद्या. तर हे बघा फॅन मी आहे ना शेवटी पुसते, कारण मला विसरले मी ब्लॉग करण्यामध्ये. त्यामुळे आता परत एकदा मी झाडू मारला हॉलमध्ये. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या नाही, जसं की हे जे डायनिंग टेबलवरचे जे हँगिंग लॅम्प आहेत ते म्हणा, किंवा झोपाळा आहे तो, दरवाजे, घड्याळ, धूपदाणी, हे सगळ्या गोष्टी मी साफ केलेल्या आहेत. एक जो ओला कपडा आहे तो त्याच्यावरून फिरून घेतलेला आहे. त्यामुळे ना खूप स्वच्छ आणि प्रसन्न वाटते. आता एकदा फरशी पुसून घेतली ना तर मग काही टेन्शन नाही. घरात आहे ना असं कोणी आले ना तर कळून जातं की आज सफाई झालेली आहे. तर आता शेवटचं आहे ते मेन डोर आहे. सगळं माझं झालेलं आहे आणि यानंतर खूप छान समाधान मिळतं जेव्हा आपण असं सफाई करतो ना. थकल्यासारखं तर होतं, पण असं वाटतं की यार कंटाळा करत होतो, पण झालं एकदाचं असं वाटतं. तर शेवटचं आता मी फरशी पुसून घेते. जे प्लांटर्स आहेत ते सगळे मी साईडला असे करून घेतलेत आणि आता मी फरशी पुसून घेते आणि नंतर मग आंघोळ वगैरे करेल, फ्रेश होईल. मला केससुद्धा धुवायची आहेत, कारण फॅन पुसलं ना तर ती सगळी धूळ आहे ना केसात जाऊन बसते. आणि आज सोमवार आहे. मी सकाळीच केस धुतली होती, देवपूजा आहे ती केली होती, म्हणजे सगळे देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना आंघोळ वगैरे घातलेली. आणि नंतर दुपारी आहे ना 1 वाजता मी चालू केलं होतं सगळं साफ करायला. माझा विचार होता उद्यापासून करावा, म्हणजे मंगळवारपासून, कारण सोमवारी माझा उपवाससुद्धा असतो. मग रिकामं पोट एवढं काम होईल का असं. पण अचानक मला असं वाटलं की नको, आज करून घेऊया, जेवढं होईल तेवढं तरी करूया, म्हणून सुरुवात तर केली मी. तर संध्याकाळचे 7-8 वाजले मला हे सगळं करण्यामध्ये. आता मी फरशी आहे ती सगळी पुसून घेते आणि नंतर मग देवपूजा करते आणि नंतर मग जेवण बनवते.
अंघोळ झाल्यानंतर मी दिवा जो आहे तो लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली आणि आता मी खिचडी करायला घेते. बाकीचं जे वाचन आहे ते नंतर मी करेल, कारण चिकूचा यायचा टाईम झालेला आहे. तो 8:30 वाजता येतो आणि आता 8:01 वाजलेत. तर आता मी कुकर लावते आणि नंतर मग बाकीचं वाचन आहे ते करून घेईल. तर आज मी आहे ना हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे ना त्याचीच खिचडी बनवते. नेहमी मी लाल तिखट टाकते, तर म्हटलं यावेळेस मिरचीची पेस्ट आहे ती टाकून खिचडी करावी, तीसुद्धा खूप छान लागते. जास्त काही मी भाज्या किंवा काही जास्त टाकलेलं नाही आहे. नॉर्मल आपलं जिरे, मोहरी, तेजपत्ता, दालचिनी, अद्रक लसणाची पेस्ट, कांदा, टमॅटो आणि बटाटे टाकलेत आणि हळद, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि लाल तिखट नाही टाकत, कारण मग अशी मिरची टाकली ना मी, त्यामुळे जर आपण मिरची जी आहे थोडी टाकली असती ना तर मी लाल तिखट टाकली असती, पण मी नुसत्या हिरव्या मिरचीचीच खिचडी करते. आणि तांदूळ जरा जास्त झाला, मग धुतल्यानंतर असं वाटलं की जास्त झालं, कारण फक्त भातच आहे तर म्हटलं थोडंसं जास्त बनवावं, पण हे थोडंसं जास्त झालं. पण ठीक आहे, आता उरलं तरी काही नाही, आता खाऊन घेता येईल उद्या. आणि कुकरमध्ये सुद्धा आहे ना पाणी तर टाकलंच मी, तर जास्तच झालं. आता शिट्ट्यासुद्धा होणार नाही, त्यामुळे फक्त एका शिट्टीवरती मी गॅस बंद करते, कारण शिजून जातं. हे जे राईस आहे ना थोडासा मोकळा शिजतो. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. एक शिट्टीमध्ये सुद्धा होऊन जातं, कारण आता मी एक उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावणार आहे आणि थोडंसं तूप टाकते, त्याने थोडंसं मऊ होईल म्हणून. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुमचीसुद्धा सफाई अशीच असते का? तुम्हीसुद्धा सणाची वाट बघता? चला तर आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जेवण झाल्यानंतर रात्री हे सुद्धा मी साफ करून घेतलं, बघा किती स्वच्छ निघालं आहे. आणि लगेच आता मी हँगसुद्धा करते. चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.